दली कबरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर माऊली गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं चिंतन करताना कृष्णार्जुनाच्या संवादातून स्वधर्माचं परिपालन आणि त्याने समाजाला सन्मार्गाला लावणे या एका व्यापक भूमिकेतून आपल्या समोर तत्वज्ञान मांडतायत। गीतेतील श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरांचा श्रीकृष्ण हा जरी एकच असला तरी ज्ञानेश्वरांच्या श्रीकृष्णाच्या तोंडी माऊलींनी सामाजिक संदर्भाचा जो विचार मांडलेला आहे तो फार महत्वाचा आहे। कारण ते म्हणतात, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहोरे लावावे अलौकिका नोहावे लोका प्रती। विश्वाला पुढे नेण्याचं कार्य संतांनी केलं पाहिजे। या ठिकाणी संत महात्मे साधू सज्जन यांच्यावर एक जबाबदारी माऊलींनी टाकलेली आहे। जे संत आहेत, साधू आहेत, सन्मार्गी आहेत, मुमुक्षु आहेत, त्यांनी केवळ आपल्यापुरता विचार करता कामा नये। त्यांनी केवळ स्वार्थी विचार, स्वार्थी म्हणजे केवळ मी मुक्त होईल बाकीच्यांचं काही हो, हा विचार करता कामा नये। हा जो सामाजिक भक्तीचा किंवा धर्माचा संदर्भ आहे तो माऊलींना जास्त महत्वाचा वाटतो। कारण संत जन्माला येतात तेच मुळात समाजाचा उद्धार करण्यासाठी। आम्ही आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया। संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हीच भूमिका आपल्या अभंगामध्ये मांडलेली आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी। आम्ही वैकुंठवासी जरी असलो तरी याच कारणासाठी आलो। बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया आणि झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग। जग हे आडराणांनी भरलेले आहे, त्या जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी संतांचा जन्म झालेला असतो। संत हे जन्माला येतात आणि म्हणून संत साधू जेव्हा नृसिंह हे प्रल्हादाला तू आता राज्य कर भोगेन पुण्यम कुशलेन पापम असं म्हणून त्याला पाप पुण्याचा निराश करायला सांगतात आणि मग तुझी मुक्ती ठरलेलीच आहे असं म्हणतात। त्यावेळेला भगवंताला प्रल्हाद प्रार्थना करतो की हे देवा, मी एकटा मुक्त होऊ इच्छित नाही, मला समग्र समाजाला मुक्त करायचंय। मला समग्र समाजाला या जीवनातल्या सांसारिक व्यापातापातून मुक्त करायचंय। तेव्हा मी एकटा मुक्त होणार नाही, एकटा मोक्षाला जाणार नाही। तेव्हा भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिलाय। तेव्हा ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली, कारण प्रल्हादाच्या कथेतील ही सूक्ष्म गोष्ट आपण कदाचित सांगत नाही किंवा आपण दुर्लक्ष करून टाकतो। यामध्ये हा मुक्तीचा समाजगत विचार आलेला आहे। संपूर्ण समाजाला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे। श्रीरामचंद्रांनी सुद्धा अयोध्याधिपती असणारे भगवान श्रीरामचंद्र यांनी सगळे अयोध्यावासियांना मुक्त केलेलं आहे। हा जर आपण लक्षात घेतलं आणि एवढंच कशाला, युधिष्ठिराने आपल्या सोबत आलेल्या कुत्र्याला देखील स्वर्गामध्ये प्रवेश दिलेला आहे। आपण जर स्वर्गारोहण पर्व वाचलं तर आपल्या लक्षात येईल की युधिष्ठिर यांच्या सोबत शेवटी एक कुत्र आलं आणि हा कुत्राला प्रवेश नाकारला देवांनी। तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की या कुत्र्याला जर प्रवेश मिळणार नसेल तर मी देखील स्वर्गाला। तेव्हा याला म्हणतात सात्विक संत सज्जन यांची विचारसरणी। तेव्हा माऊली म्हणतात की या दृष्टीने मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहोरे लावावे। विश्व हे मोहोरे लावावे या संदर्भात आपण चिंतन केलं पाहिजे। आणि अलौकिका नोहावे लोकाप्रती, आपण विनाकारण अलौकिक होऊ नये, केवळ स्वतःचं महत्व प्रगट करू नये। अलौकिक म्हणजे केवळ चमत्कार करून
मोठेपणा मिरवू नये. संतांनी चमत्कार केलेले नसतात हे लक्षात घ्या. संत हे सहजच त्यांच्या वागणुकीतून चमत्कार घडतात. चमत्कारासाठी संत वागत नाहीत. चमत्कारासाठी ते कोणतीही कृती करत नाहीत. माऊलीने जेव्हा रेड्याच्या तोंडी वेद बोलावले त्यावेळेला केवळ चमत्कार करायचं म्हणून, आपलं सामर्थ्य प्रकट करायचं म्हणून केलं नाही. त्यांना हे दाखवायचं होतं की सर्वत्र जीव एकच आहे आणि माझा आत्मा आणि या रेड्याचा आत्मा एक आहे. तेव्हा ही जी गोष्ट आहे त्यांना सिद्ध करायची होती ती समाजाला या चमत्कृतीशिवाय शक्य नव्हती. आणि म्हणून भिंत चालवण्याचा प्रकार असो किंवा रेड्याच्या मुखी वेद बोलवण्याचा प्रकार असो, या चमत्काराच्या मागे सत्यवादीपणा आहे. आणि म्हणून याला आपण सत्यक्रिया असा शब्द रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी वापरलेला आहे. सत्यक्रियाच करावी. सत्यक्रिया याला सत्यक्रिया असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या सामर्थ्याचं हे प्रदर्शन नसतं तर दर्शन असतं. आणि म्हणून अलौकिका जो व्हावे लोकाप्रती, लोकांच्या मध्ये केवळ चमत्कार करून आपली कीर्ती मिळवणे यामध्ये महत्व नाहीये, तर लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे हा खऱ्या अर्थाने संतांनी आचरण्याचा मार्ग आहे असं माऊली म्हणतात. आणि न बुद्धिभेदम जनयद ज्ञानाम यावर भाष्य करताना माऊली म्हटलंय की जे सायाशी स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी. आता सामान्यांच्यासाठी असलेला धर्म पालन हे कसं आवश्यक आहे हे सांगताना ते म्हणतात की जो मुलगा जो लहान आहे, एकदम आईच्या मांडीवर तो स्तनपान करतोय, त्याला अजून धड स्तनपानही करता येत नाही, दूधही आपल्या पोटामध्ये ओढता येत नाही, ओठामध्ये ओढता येत नाही, तो पक्वान्न कसं काय खाऊ शकेल, पचवू शकेल. म्हणून ते म्हणतात जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी. त्याला पक्वान्न पचेल का, खाता येईल का, नाही येणार. त्याप्रमाणे अशा बालकाला आपण पक्वान्न देऊ नये. पक्वान्न किती जरी चांगलं असलं तरी त्या बालकाची क्षमता आपण ओळखली पाहिजे. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश असं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करुणी. न बुद्धिभेदन जनयद ज्ञानाम या श्लोकावर भाष्य करताना न बुद्धिभेदम जनयद ज्ञानाम कर्मसंगिनाम. कर्माचा ज्याला अधिकार आहे त्याला कर्मच सांगावं, त्याला नैष्कर्म्यता सांगू नये. का तर ज्याला दूधच प्राशन करता येत नाही तो पक्वान्न कसं काय खाईल. तेव्हा त्याची क्षमता ओळखली पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या क्षमतेनुसार धर्म आहे. प्रत्येकाची मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, आकलन क्षमता. तेव्हा याला म्हणतात स्तरभेदानुसार केलेलं शिक्षण. स्तरभेद, प्रत्येक ठिकाणचे स्तर वेगवेगळे. पहिलीचा स्तर वेगळा आहे आणि 10वीचा स्तर वेगळा आहे. पहिलीच्या मुलाला जे गणित आपण सांगतो तेच 10वीच्या मुलाला सांगून चालत नाही, त्यालाच तयार नाही. नैष्कर्म्यता काय सांगावी. जो अजून सकाम देखील कर्म करत नाही त्यांनी निष्काम कर्म कधी करावं बरं. म्हणून तेथे सत्क्रियाच लावावी, तेथे एकी प्रशंसावी नैष्कर्मी वाढावी. म्हणून आपण तिथे कर्म करायची प्रवृत्ती वाढवली पाहिजे. या ठिकाणी मुद्दा असा आहे की माऊलींनी वेदामध्ये असलेल्या ज्या आज्ञा आहेत आणि वेदामध्ये यज्ञाला महत्व दिलंय आणि यज्ञामुळे पर्जन्य पडेल, पर्जन्याने धान्य उगवेल वगैरे जे म्हटलंय, किंवा यज्ञामुळे आम्हाला स्वर्ग मिळेल अशी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी अशा पद्धतीने युक्तिवाद केलेला आहे की सामान्य माणसाला जर धर्माकडे आकृष्ट करायचं असेल तर आपल्याला धर्मातील जो भौतिक वाद आहे तो सांगितला पाहिजे. ज्याला आपण निश्रेयस न सांगता त्याला अभ्युदय सांगितला पाहिजे. अभ्युदय म्हणजे आमच्या भौतिक लौकिक जीवनातला आनंद, म्हणजे आमचं सांसारिक सुख, त्याला अभ्युदय असं म्हणतात. तुला प्रापंचिक सुख मिळेल, समृद्धी मिळेल हे सांगावं लागतं. का धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु असं जे वेदामध्ये म्हटलंय त्याचं कारण काय. आम्हाला प्रवृत्ती झाली पाहिजे. आधी प्रवृत्ती झाल्यानंतर मग
माणसं कर्म करायला धर्म करायला प्रवृत्त होतील. जोपर्यंत प्रवृत्त होणार नाहीत तोपर्यंत धर्म हा कदाचित समाजाला पेलवणार नाही. म्हणून ते म्हणतात, त्याची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही वाडा दाबावी आचरोनी. आणि नैष्कर्म्यता हा आचरून दाखवा. तुमचं आचरण नैष्कर्म्यतेने असलं पाहिजे. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना. जो लोकसंग्रहासाठी कर्म करतो त्याला कर्मसंग बाधत नाही. हा फार महत्वाचा सिद्धांत माऊलींनी सांगितलाय की जो लोकांसाठी धर्म आचरण करतो, लोकांच्या ज्ञानासाठी. आता उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा आपण असं बघतो की एखादा शिक्षक आहे, तो शाळेत जातो. एखाद्याने विचारलं, का हो गुरुजी आहेत का? नाही, ते शाळेत. गुरुजी आहेत का? नाही, ते शाळेत गेलेत. आता गुरुजी किती शिकलेत? MA झालेत, BEd झालेत, MAd झालेत. आणि विद्यार्थ्याला विचारलं, विद्यार्थी घरी आहे का? नाही, तो शाळेत गेलाय. हे दोघे शाळेत गेलेत. विद्यार्थी शाळेत गेलाय आणि गुरुजीही शाळेत गेलेत. पण गुरुजी हे लोकांना शिकवण्यासाठी गेलेत, मुलांना शिकवण्यासाठी गेलेत. ते शाळेत गेलेत हे खरंय, पण विद्यार्थी शिकण्यासाठी गेलाय आणि गुरुजी शिकवण्यासाठी गेलेत. गुरुजींना आता शिकण्याची गरज राहिलेली नाहीये, मग ते का गेले शाळेत? अहो, शिकवण्यासाठी गेले. तसं संत हे धर्म आचरण करतात ते लोकांना शिकवण्यासाठी. त्यांना गरज नाही, ते धर्माच्या पलीकडे आहे. धर्मापासून ते धर्माच्या आचरणाची त्यांना गरज नाही. पण तरी सुद्धा जसं शिक्षक हा शाळेत जातो आणि मुलगाही शाळेत जातो, पण मुलगा शिकायला जातो, तसा सामान्य मनुष्य हा धर्म आचरण करतो ते शिकण्यासाठी. धर्माचं आचरण तो करतो. आणि संत जे आचरण करतात ते समाजाला शहाणं करण्यासाठी. शहाणे करून सोडावे बहुत जन. म्हणून जे जे आपणाशी ठावे ते ते बहुताशी सांगावे. या ठिकाणी रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. जर तुम्ही लोकसंग्रहासाठी, लोकांच्या उद्धारासाठी, लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी जर धर्माचं आचरण एखादा संत महात्मा साधू करत असेल तर त्याला कर्माचा बंध लागत नाही. कर्माच्या बंधामध्ये तो अडकत नाही, कारण तो कर्माच्या पैल तीर गेलेला आहे. पण